तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं असं करून दाखवणार आहे, म्हणजे आणि तुमचा फायदाच होणार आहे। तर म्हणजे आपण देवाला फुलं वाहतो। आता पावसाळ्यामध्ये आपल्याला फुलंच भेटत नाहीये, भेटली तरी ती चांगली पण नसतात आणि शक्यतो नाहीच भेटत अशी। आणि कधी कधी काय होतं आपल्या लक्षात राहत नाही आपल्याकडे फुलंच नाहीये। तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे फुलं नाही आहेत म्हणून आपल्याला असं काहीच वाटणार नाहीये। त्या फुलांऐवजी आपण तांदळाचे हार बनवणार आहोत। तर तांदळाचे हार कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर बघूया आपण तांदळाचे हार कसे बनवायचे ते। तांदळाचे हार बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते बघा। इथे तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, हे बासमती तांदूळ आहे। आणि हा ऊलचा धागा आहे, ऊल असतं ना ते स्वेटर वगैरे बनवता वाटतं ते, तो ऊल आहे, कैची। आणि हेच ताट आपण हार बनवण्यासाठी वापरणार आहे। तर कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला। तर हे ताट बघा, हे असं पकडायचं आणि हे धागा घ्यायचा आपण। तर हे ताट असं पकडलं की हे धागा इथे ठेवायचा आणि हे असं 2 राऊंड मारायचे आपल्या ह्या ताटाला। हे असे राऊंड मारले की हे इथे असं व्यवस्थित अशी पॅक गाठ मारून बांधून घ्यायचे। इथे गाठ बांधून झाली की हा धागा आपण कट करून घ्यायचा आणि एक असा अजून एक लांब धागा घ्यायचा आहे, एवढा तरी असा घ्यायचा आपल्याला। आणि तो एवढी अशी जागा सोडून मग बांधायचा आपल्याला इथे बघा असा। तर इथे बघा हा धागा मी काय केलं, असा बांधला ना, दोघांना पकडून असं बांधलाय। पण ते काय होतं, आपण जेव्हा हार बनवणार ना तर हे धागा आहे ना बघा इकडे सरकत येतो। मग काय करायचं, आपण त्याला कसं बांधायचा की हे एक एक पकडून यायला घ्यायचा आणि हा छोटा जो धागा आहे ना त्याने असं परत एकदा बांधून घ्यायचं, जेणेकरून तो धागा पुढे नाही सरकणार। मग एकदा ह्या साईडला आणि एकदा ह्या साईडला, हे बघा हे असं। तरी ते बघा ही गाठ बांधली, हा धागा एका साईडचा धागा कट करून घेतला आणि हा धागा आहे आपल्याला असा भेटलेला। तर हा धागा काय करायचा, आपण हा जो धागा आहे ना ह्याला काय करायचं, हे थोडंसं आहे ना असं पकडून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला काय होतं बनवायला सोपं जातं, म्हणून थोडासा लांब घ्यायचा असा धागा आणि त्याला असं करायचं। असं केल्यानंतर थोडंसं परत असं गुंडाळून ठेवायचं इथे साईडला, असं ह्या साईडला ठेवायचं। आता हे तांदूळ घ्यायचे, मोठे मोठे घ्यायचे, थोडंसं जरा लांब लांब बघून असे। आणि आता बघा हा मी इथे हे 2 जे धागे आहेत त्याच्यामधून मी एक तांदूळ टाकला, असं टाकला, त्याला बरोबर आपण असं पकडून ठेवायचं असं बोटाखाली। आणि हा धागा आहे का हा असा इकडून टाकायचा आणि इकडून घ्यायचा आणि हीच स्टेप आपण कायम ठेवायची आहे, नाहीतर आपला हार आहे ना उलटा सुलटा होत जाणार। तर हा बोट इथंच ठेवला मी आणि हा धागा आहे काय हा बघा असा आहे ना, असाच इथे ठेवायचा, म्हणजे आपला हार उलटा सुलटा होणारच नाही आणि एकदम एक स्टेपमध्ये येणार। परत हा दुसरा तांदूळ टाकते बघा मी। हा धागा घ्यायचा, इथे ठेवायचा, इथून घ्यायचा, इथे याला पकडायचं आणि असं करायचं। परत हा व्यवस्थित इथे जागेवर ठेवायचा, हा तांदूळ घ्यायचा, ह्याच्यामध्ये टाकायचा। पण हे बोट सोडायचं नाही आपल्याला, खालचं बोट आहे ना हे असंच ठेवायचं, म्हणजे काय होतं उलटा होत नाही हार। तर उलटा झाला ना तर मग स्टेप चुकतात त्या। मग ही वरची बाजू खालची बाजू वरती असं होणार आणि तो हार आपला व्यवस्थित दिसणार नाही। म्हणून हे बोट सोडायचंच नाही आहे, इथे ठेवायचं आपण असं। आणि ही स्टेप अशी जशी आहे तशीच करत राहायची बघा। इथे बघा माझ्याकडे छोटा तांदूळ आला आहे, तर हा मी नाही घेते, दुसरा घेते थोडासा मोठा, म्हणजे जेणेकरून सेम वाटतात। असं काय नाही की छोटा आला तर बनत नाही, बनतो, पण थोडं दिसायला तो तांदूळ बरोबर तिथे वेगळा पडून जातो, म्हणून थोडेसे घेताना जर बघून मोठे मोठे घ्यायचे।
आता इथे बनवताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे बघा, हा बोट ह्या सोडायचा नाही माझा बघा, एवढं बनवून होतं पण मी हा बोट इथंच ठेवलेला आहे. आणि जेव्हा आपण इथे तांदूळ टाकतो, हे तांदूळ टाकल्यानंतर हा धागा आपण जेव्हा इकडे टाकतो, इकडे टाकून झाला आपण इकडे पण घेतो, पण काय होतं हा धागा आहे ना, हा धागा इकडे तांदळाच्या खालती फसतो असा. आणि आपण असं जर केलं बघा, असं जर केलं तर हा धागा आहे आपल्याला वरून तर सरळ दिसतो, पण खालून काय होते, हा धागा बघा आता इथे हे वेगळा दिसतो आणि हा वेगळा दिसतो की नाही बघा, असं होतं. म्हणून मग ही काळजी घ्यायची की हा धागा ह्या तांदळाच्या खालती जायला नको. हा धागा आहे ना, हे बघा ह्या तांदळाच्या खालती नको जायला, वरूनच आला पाहिजे, वरूनच खेचला गेला पाहिजे असं. इथे हा ठेवला आणि मग ह्याला इथे बघा असं ह्या पद्धतीने वरूनच खेचला गेला पाहिजे, असंच करायचं. नाही तर खालतून अडकून गेला ना त्याला, त्या बरोबर दिसत नाही आहे ते. तर आता आणि आपण हे बघायचं की आपल्या मूर्ती ज्या आहेत त्यांना आपल्याला किती लेंथचा बनवायचा आहे. तर आम्हाला एवढा बस झाला आहे, आम्ही मोजून घेतलेला आहे, आधी एक बनवून बघितलेलं आम्ही तेव्हा मोजलेलं आहे आणि आम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं आम्ही हे बघा एवढं बोटाच्या अंदाजाने असं घेतलेलं आहे, तर एवढं बस झालं आहे. तर आता आपल्याला लास्टला बांधताना कसं बांधायचं आहे बघा, आधी तर परत एकदा एक गाठ अशी बांधून घ्यायची आपण तांदळाला. नंतर मग काय करायचं, ही परत एकेकाला घेऊन परत हे टाकून घ्यायचं याच्या खालती, एकेकाकडून परत तसं बांधून घ्यायचं जसं आपण सुरुवातीला केलं होतं तसंच. आता हा आपला पॅक झालेला आहे आणि हा कट करून घ्यायचा. आता आपण थोडंसं एवढं एक्स्ट्रा करून, आता इकडून पण तेवढंच एक्स्ट्रा घ्यायचं आपण. आणि इथे हा हार आपला मस्तपैकी तयार झालेला आहे बघा, किती छान वाटतं. अशाच पद्धतीने मी अजून बनवून घेते आणि नंतर तुम्हाला सगळे बनवून झाले की मग परत तुम्हाला दाखवते. आणि हेच हार आपण देवाला घातल्यानंतर कसे दिसतात तेही तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते. आता बाकीचे बनवून घेते. तर अशा पद्धतीने माझे सगळे हार बनवून झालेत, तुम्ही बघू शकता. आणि आता हे मी तुम्हाला देवांना घालून दाखवते कसे दिसतात ते. देवांना घातल्यानंतर बघा अशा या पद्धतीने दिसतील. तर चला आता मी देवांना घालून दाखवते तुम्हाला. तर हे जे तांदळाचे हार आहेत त्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे, 2-3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपल्या मूर्तीला बरोबर हार बसलेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता. तर तुम्हीही नक्की तुमच्या देवांसाठी असे तांदळाचे हार बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.